हे डाळीचा वडा, हे डाळीचा वडा, हे डाळीचा वडा. बरं थांब आता मी प्लेट घेऊन येतो. अरे ये मॅडी ये. अरे सर शुभम मला बघून पळून का गेला? मॅडी तुझं प्रेम सगळ्यांना झेपत नाही का बाई? पण मला एक सांग, तू काय इथे बबडूशी खेळायला आलीस का? नो नो सर, सर मी तुमच्याकडनं ट्रेनिंग घ्यायला आली. हा चल मग. येस सर. सर मी खूप एक्साइटेड आहे. पण ही एक्साइटमेंट ट्रेनिंग संपेपर्यंत टिकू दे म्हणजे झालं. येस सर. सर आज काय शिकवणार आहे तुम्ही मला? आज तुला मी एक महत्वाची गोष्ट शिकवणार आहे. पहिली गोष्ट शिकवणार आहे ते म्हणजे एखादा पदार्थ टेस्ट करणं. सर पण मला ते ऑलरेडी येतं ना, मी एक्सपर्ट आहे सर त्याच्यात. मॅडी तसं नसतं ग ते. कसं असतं सर? कसं असतं की एखादा पदार्थ शिकण्याआधी किंवा येण्याआधी तो पदार्थ टेस्ट करून त्या पदार्थामध्ये काय काय घातलंय, म्हणजे काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ते जर तू ओळखू शकलीस तर तू बेस्ट शेफ होऊ शकशील. वाव सर, यू आर जीनियस सर. आय नो मॅडी. हा तर मी आता हे डाळवडे बनवले, त्या तू टेस्ट कर आणि मला सांग यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत. वाव सर, हा फर्स्ट लेसनच किती इंटरेस्टिंग आहे. कसले यम्मी दिसतात ते वडे. मॅग वेट सर, मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. गेट. हळू 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 हळू. काय? हा सर समजलं सर. सर यात ना डाळ आहे. वाह मॅडी वाह, क्या बात है. मीच तुला सांगितलं ना हा डाळ वडा आहे म्हणून. म्हणजे डाळ असणारच आहे. कुठली डाळ आहे ते सांग. हा सर सांगते. सर अजून खाते आणि मग सांगते. हा वेट सर. तुला शिकवणं म्हणजे माझी परीक्षा असं मला वाटायला लागलंय. सर सर वेट सर. सर डोंट गिव्ह अप सर. तुम्हाला एक्झाम मध्ये पास व्हायचं ते सर. वेट वेट सर, मी विचार करून सांगते काय आवडामध्ये. आता काय सर येलो डाळ होती. सर येलो डाळ तर सगळीच असते. सर सर तुरीची डाळ होती सर. आणि सर सराच्या माझं नाव पेस्ट्री खायची मला. पेस्ट्री इथं सरांचं घर आहे. भॉग कोणी गेलं मला इथे? कोणी गेलं भॉग मला? कोणी गेलं भॉग? कोणी? मला माहितीये मला कोणी भॉग केलं ते. कोणी वाटलं होतच. एक वेळ एखाद्या शेफला मॅड बनवता येईल आणि मॅडीला शेफ. मग मिळेल ना हा जॉब मला? मला तरी काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे. बट लाईक आय सेड, फायनल डिसिजन सरांचाच असेल. शुभ्रा. शुभ्रा. सोहम. शुभ्रा तू सोहम. शुभ्रा अगं कुठेस तू? कुठे होतीस तू? शुभ्रा काळजी वाटते का मला? तू ना अशी प्लीज एकटी घराबाहेर पडू नकोस. तुला किती वेळा सांगितलंय मी. हा प्लीज प्लीज तू आता घरी चल. हा सगळ्या जणांना खूप काळजी देत. बघूची तर वाट लागली आहे ग शुभ्रा. चल. तू असं का बोलतोय साडी? इथे का आलायस तू? मॅडम खरंच थँक्यू. तुम्ही शुभ्राला थांबवून ठेवलं. मला खरंच खूप काळजी वाटत होती. खरंच थँक्यू. चल चल शुभ्रा घरी चला आता. सोहम माझा इंटरव्ह्यू चाललाय, कळत नाहीये का? शुभ्रा ते सगळं नंतर करू शकतो ना आपण. असं काय करतेस तू? हे बघ शुभ्रा, तू
औषध सुद्धा घेतलं नाहीये साथ, तुला लक्षात नाहीये औषध घ्यायचं सुद्धा. प्लीज औषध तरी घे ना. चल ना घरी जाऊया, औषध घे. कसलं औषध सोहम? काय बोलतोयस तू? कळत नाहीये माझा इंटरव्ह्यू चालाय. शुभ्रा जरा शांत बसशील का तू? मॅडम खरंच थँक्यू, तुमचे आभार. खरंच कसे मानू कळत नाही. माझी फॅमिली, माझी शुभ्रा खूप महत्वाची आहे. हे बघ शुभ्रा, हे बघ तुला राग येतोय का माझा? मी तुझी काळजी करतो याचा पण राग येतो का तुला? बरं ठीक आहे, तुम्हाला बोल, तुम्हाला मार हवा असेल तर, पण प्लीज घरी चल ना बाई. शुभ्रा प्लीज घरी चल ना. चल आता घरी. आदिती माझं ऐक. शुभ्रा, तुझी तब्येत बरी नाहीये, आता तू घरी जा, रेस्ट घे. मिस्टर सोहम, प्लीज शुभ्राला घेऊन जा. अरे पण झालंय काय मला? शुभ्रा चिडचिड करू नकोस प्लीज. हे बघ तू, काही नाही, छोटासाच मेंटल प्रॉब्लेम आहे ना. आपलं बोलणं झालं ना याच्याबद्दल. औषध घेतल्यावर तू बरी होणार आहेस, पण अशा अवस्थेत हा जॉब करू शकशील का मला सांग? मॅडमला पण तू का डिस्टर्ब करतेस? त्यांना त्यांचं काम करू दे ना. शुभ्राबाई पाया पडतो तुझ्या, प्लीज प्लीज. औषध घेऊन बरी हो, आणि इथे मी स्वतः परवानगी देईन तुला. मी स्वतः इथे घेऊन येईन, पण तू आधी बरी हो ग बाई. पण आता चल चल चल. थँक्यू मॅडम, थँक्यू. शुभ्रा ऐक ना माझं. आता तू त्यांना कशाला डिस्टर्ब करतेस? सॉरी मॅडम, खरंच सॉरी. मी तिला नक्की घेऊन येईन. चल चल घरी चल. शुभ्रा चल घरी चल. सोड मला सोहम. माझ्या हातातून सुटून तू कुठेही जाऊ शकणार नाहीये शुभ्रा, कळलं ना? तुला काय वाटलं का मी तुला अशी इझिली नोकरी करू दे? विसरायचं हे नोकरी बिकरी विसरायचं. इथे नाहीये तुझी जागा, तिकडे आहे घरात थांबायचं, बबडूला सांभाळायचं, माझ्या आईची आजोबांची काळजी घ्यायची, हेच तुझं कर्तव्य आहे. आणि तेवढंच करायचं शुभ्रा, कळलंय? हे बघ शुभ्रा, माणसाने ना नेहमी लायकीप्रमाणे वागावं. हा, यासली फालतू स्वप्न बघायची नाही. आणि जरी बघितलीस ना तरी मी सगळी तोडून मोडून फेकून देईन ती. हौस भागली ना तुझी, पडलीस ना घराबाहेर. आता आल्या पावली घरी परत जायचं, कळलं? आणि तुला काय वाटलं तू नोकरी करशील, पैसे कमवशील, स्वतःच्या पायावर उभी राहशील आणि माज दाखवून मला सोडून निघून जाशील? इतक्या सहजासहजी सोडणार नाहीये मी तुला. काय बघतेस काय अशी? काय बघतेय? चल निघ, जा घरी जा, काम आहेत मला भरपूर. जा ना घरी जा, चल. आय वॉज रॉंग. मला वाटलं होतं या सोहमला शुभ्रामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये आणि त्यांचं रिलेशन टोटली स्पॉइल झालंय. पण तसं नाहीये. या सोहमला त्या फालतू बावळट शुभ्रामध्ये खूप इंटरेस्ट आणि तो तिच्यात अजूनही अडकलाय. मला जर या सोहमची वाईफ बनून त्याच्या घरात यायचं असेल आणि कुलकर्ण्यांच्या पैशांवर ऐश करायची असेल ना, तर या शुभ्राला कुलकर्ण्यांच्या घरातनं हकलवायचं अरेंजमेंट हे मलाच करावं लागणार आहे. या शुभ्राला सोहमच्या डोक्यातनं आणि कुलकर्ण्याच्या घरातनं कायमची आउट आणि मला कायमचं इन व्हावं लागणार. शुभ्रा, सोहम, अगं शुभ्रा तू शुभ्रा, अगं कुठेस तू? कुठे होतीस तू? शुभ्रा काळजी वाटते का मला? तू ना अशी प्लीज एकटी घराबाहेर पडू नकोस. तुला किती वेळा सांगितलंय मी. शुभ्रा, तुझी तब्येत बरी नाहीये, आता तू घरी जा, रेस्ट घे. मिस्टर सोहम, प्लीज शुभ्राला घेऊन जा. हे काय चाललंय माझ्या आयुष्यात? आधीच सगळा गोंधळ, त्यात ही चप्पल तुटली. हा स्क्रू फक्त टाईट करावा लागेल बरं का? हो केलंय मी, आता बघू. हाय शाबास, झालं बघा. चाल नमस्कार. सगळ्या अडचणी हिच्याच आयुष्यात काय येतात? चप्पल तुटली ही अडचण कशी असू शकते? लोक खरंच आता वेड समजतील मला. चांगलंय की. काय प्रॉब्लेम काय? काय वाईट काय वेड असण्यात? तुम्ही मीच. काय वाईट आहे वेड असण्यामध्ये सांगा? वेडे असण्याचे खूप सारे फायदे असतात. हा, कारण तो वेडा असतो त्याला फरकच पडत नाही. तो अपने धुन में मगन होता है.
म्हणजे वेडा माणूस जगात काहीही करू शकतो, काहीही न लाजता. म्हणजे कसं, हा, तो असा भर रस्त्यात उलटा पण चालू शकतो. त्याला वाटलं तो चालतोय, तो असा मस्तपैकी रस्त्यावर बसू पण शकतो. त्याला रस्त्यात बसायचंय, त्याला वाटलं तो बसून मोकळा झाला. तो वेडा आहे, त्याला कोण काय म्हणणार, बरोबर आहे की नाही? तो तर गाणं पण गाऊ शकतो, रस्त्यात नाचू पण शकतो. ऐका. यू ही चला चल राही, यू ही चला चल राही, जीवन गाडी है समय पहिया. तो काहीही करू शकतो, त्याच्या मनातील तसं तो वागू शकतो, जगू शकतो, कारण तो वेडा आहे, त्याला कसलीही लाज नाहीये. कळलं? मग चला आता. ओ मी कशी चालणार, चप्पल तुटलीये. वेडा असल्याचा पुढचा फायदा, वेडा माणूस असे शूज काढून, मोजे असे काढून, शूज, ते शूज असे हातात घेऊन बिनधास्तपणे अनवाणी चालू शकतो. अहो तुम्ही नका येऊ, मी जाईन. तुमच्या बरोबर नाही येते मी, माझं पण घर त्याच रस्त्यावर आहे. घे आसावरी, माझ्याची स्पेशल कॉफी पी, मस्त वाटेल तुला. ये बस 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 इथे. हे घे. हो थँक्यू. काय चाललंय तुझं आसावरी? येईल शुभ्रा. किती इम्पेशंट होतेस तू? अहो तसं नाही, तिला जॉब मिळाला असेल ना, म्हणजे मला खात्री आहे तिला नक्की मिळेल. तुम्हाला काय वाटतं? हे बघा सावरी, इतक्या वर्षाने ती आज पहिल्यांदा घराबाहेर पडली आहे ना, हेच जास्त महत्वाचं. तिला लगेच जॉब लागला पाहिजे असं तिच्या समोर म्हटलं तर तिच्यावर प्रेशर आणल्यासारखं होईल ना. अहो पण मी तुमच्या समोर बोलतेय ना, तिच्या समोर नाही बोलणार आहे. नाही, आय एम ग्लॅड. मला खूप आनंद झाला त्यांनी फर्स्ट स्टेप घेतलीये म्हणून. आणि शुभ्रा स्मार्ट आहे ना, इंटेलिजंट आहे, किती टॅलेंटेड आहे ती. तिला कोणी हसत हसत जॉब देईल. आय एम जस्ट फिलिंग बॅड की तिने आपल्या कंपनीत जॉब करायला हवा होता. म्हणजे तिच्या आयडियाज इतक्या छान असतात माहितीये. एक दोनदा तिने सजेशन्स दिले होते ना, मीटिंगला आली होती तेव्हा. तिने जर जॉब केला असता ना, तर माझाही फायदा झाला असता आणि कंपनीचाही फायदा झाला असता. हसायला काय झालं? पक्की बिझनेस वुमन झाली सर. सतत तुझ्या डोळ्यासमोर प्रॉफिट अँड लॉस शीट तयार असते नाही. असं काही नाही. म्हणजे माझा आणि कंपनीचा फायदा झाला असता, पण त्याच्याबरोबर शुभ्राचाही फायदा झाला असता. आजूबाजूला सगळे आपलेच लोक असते आणि आपल्या कंपनीतलं वर्क कल्चर किती चांगलं आहे. शुभ्रा काय झालं? मिळाला का जॉब तुला? तुम्ही लवकर आलात आज? अरे काय विचार नको शुभ्रा, जॉब शोधायला गेलीस तू आणि नर्वस झाली तुझी सासू. अरे माझ्याबरोबर फिरायला चल म्हटलं तर हिच्याकडे वेळ नसतो. पण आज तुझ्यासाठी 2 मीटिंग्स कॅन्सल करून घरी आल्यात मॅडम. आई हो कशाला? मी आल्यावर सांगितलं असतं ना तुम्हाला. अगं हो, पण माझं कामात लक्षच लागेना. इतकी काळजी वाटत होती ना तुझी, पण म्हटलं चल घरीच जावं सरळ. मग काय झालं? तुझ्या स्माईलवरनं असं वाटतंय की तुला जॉब मिळालाय. ऍक्च्युली नाही आई, नाही मिळालाय मला जॉब. माझं क्वालिफिकेशन आउटडेटेड झालंय थोडं. खूप नवीन गोष्टी शिकाव्या लागणार आहेत. हरकत नाही, हा विचार केलास ना तू, होईल हळूहळू. अरे शुभ्रा आलीस तू? हो. अरे सोहम, नाही मिळाला शुभ्राला जॉब. अरे हो का? शुभ्रा अगं ठीक आहे, जॉब नाही मिळाला म्हणून वाईट नको वाटून घेऊस. तुला माहिती आहे ना सध्या सिच्युएशन किती खराब आहे, मार्केट खराब आहे. कितीतरी लोक बिचारे घरी बसलेत. तू निदान जॉब शोधायचा प्रयत्न तर केलास? इट्स ओके सोहम. अरे माझी अपेक्षाच नव्हती की पटकन असा जॉब मिळेल मला. हो पण तू जॉब करायचा विचार तर करतेस, पण सध्याच्या सिच्युएशन मध्ये फार होप्स न. आई मी फ्रेश होऊन येते. बबडू कुठे? तो आत खेळतोय. आलेच आई. हो सोहम, ती
वरून जरी दाखवत असली ना शीज ओके, तिला काही वाटत नाहीये, तरी म्हटलं वाटतं मनातनं जरा नाराज झाली ती. होप्स असतात ना. प्रवास करायची, बाहेर जायची सवय नाही राहिली, तर मला वाटतं ना दमली असेल ती. आय थिंक तिला रेस्ट घेऊ दे. हा, तू पण किती दमलायस. तुला चहा करून देऊ का मी? चहा हवाय? हो चालेल. अरे हो, तुझी कॉफी थंड झाली. हो, मी गरम करून घेईन ना थोड्या वेळाने. मी करतो. हरकत नाही. काही दिवस तर नक्कीच ह्या पैशांमध्ये काढू शकते मी. माझ्या आधीच्या सेव्हिंग्जमधनं एवढाच बॅलन्स शिल्लक आहे. पण हे पैसे संपायच्यात नक्कीच दुसरी सोय करू शकेन मी. सोहम समोर हात पसरायची वेळ नाही येणार माझ्यावर. सोहम, सोहम माझे पैसे दे. सोहम पैसे दे माझे. सोहम घे ना, घे. बापरे शुभ्रा, 1000 रुपये आजच्या काळात केवढी केवढी मोठी अमाऊंट आहे ही. जन्मभर पुरणार आहेत ना तुला हे 1000 रुपये. काय घेणार आहेस? बंगला, गाडी काय घेणार आहेस या 1000 रुपयात? या 1000 रुपयावर मात चाललाय तुझा? काय डोक्यात तुझ्या? हा, जॉब करून अजून पैसे कमवायचे? मी तुला जॉब करूच देणार नाही शुभ्रा, कळलं? मला काही कळत नाही तुझी नाटकं. मी मध्येच बोलत असताना तोडून निघून जातेस तू. इग्नोर करतेस मला. कशाच्या जीवावर? या 1000 रुपयांच्या जीवावर एवढा माज? काय करशील? हे जे 1000 रुपये आहेत ना 4 दिवसात संपतील, कळतंय तुला? त्याच्यानंतर काय करशील ग? मग ना माझ्याचकडे येशील ना भीक मागायला? सांग ना, माझ्याचकडे येशील ना भीक मागायला? का जाणार आहेस त्या आईकडे का तुझ्या बाबांकडे जाऊन? प्लीज आई किंवा बाबांकडे जाऊन मागू नकोस, लाज आणू नकोस मला. बघतेस काय तू? हा, नवरा ठेवतोय ना सुखात, ते सुख घ्यायचं आणि आनंदात राहायचं. एवढं कळत नाही साधं? तेव्हा बायकांना सुख का बोचतं तेच कळत नाही मला. गप्प घरात राहायचं, खायचं प्यायचं, मुलांना सांभाळायचं सोडून हे असले फालतू धंदे कशाला करतेस का? कसं आहे ना सोहम, आजपर्यंत माझ्यासाठी तू जे जे काही केलंस, मला वाटायचं ते सरळ मार्गाने केलेस. तुझं प्रेम आहे माझ्यावर असं वाटायचं मला. पण ते प्रेम नव्हतं, उपकार होते. आणि मला उपकार नकोयत. तुझे तर अजिबात नकोयत. सोहम, माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुला चोरी करावी लागते ना रे. माझे आणि बबडूचे खर्च पूर्ण करण्यासाठी तुला वाईट मार्गाने पैसा कमवावा लागतोय असं म्हटलंस ना. मग आता यापुढे नाहीये गरज त्याची.